गुड मॉर्निंग, नमस्कार फॅमिली. पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि कोरीगडच्या पायऱ्या चालू झाल्यानंतर ना मी थोडं पुढं गेल्याच्यानंतर अशा सुंदर पायऱ्या आम्हाला लागल्या होत्या आणि बाबूचा शूट करत 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 आम्ही गडाच्या मध्यंतरापर्यंत गेलो, जिथे आम्हाला सुंदर असं गणपतीचं मंदिर लागलं. आता गणपतीचं मंदिर लागलं म्हटल्याच्या नंतर ना तिथे काहीतरी झालंच पाहिजे, कडक धडक. तर चला आम्ही घोषणा द्यायचा ट्राय केला. बाबूला थोडंफार शिकवलं होतं, थोडी लाजत होती ती, पण तरी पण तिने घोषणा ट्राय केली आणि तिची ही घोषणा अशी होती. बोल 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 बाबा मन थांबले रे पटकन एकदा पटपट जोरात थांब 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 मागो हट मागो इकडे बघ बाबू. चला थोडं कॉमेंट्स करत आणि थोडंसं एन्जॉय करत आम्ही पुढे निघालो. आणि खऱ्या अर्थाने कोरीगड म्हटलं का ना, पायऱ्यांवरती वाहणारा हा धबधबा याची सगळ्यात जास्त आठवण होते. तर हा धबधबा इथून चालू झाला होता. साधारणतः गणेश मंदिराच्या पुढून आपल्याला हा धबधबा पाहायला मिळालेला. जास्त फोर्सफुली नव्हता, पण थोडंफार पाणी जेवढं हवं होतं आम्हाला तेवढं होतं. तर हा धबधबा चालू झाला आणि त्याचा एन्जॉय करत, फोटो काढत आणि त्या पाण्याचा आवाज कानामध्ये साठवून आम्ही पुढे निघालो होतो. पुढे निघाल्याच्या नंतर ना अजून थोडं वरती गेल्याच्या नंतर आम्हाला गडाचा बुरुज दिसायला लागला. आणि गडाचा बुरुज दिसल्यानंतर जो आनंद झाला ना, तो शब्दात मी मांडू नाही शकत. कारण ह्या पायऱ्यांना मिळाले हे धबधब्याचं स्वरूप आणि वरती दिसणारा गडाच्या बुरुजाचा नजारा. गडाच्या बुरुजापाशी आणि हा आहे त्याचा आसपासचा नजारा.